आता मला घासायची आहेत भांडी. हे काय निम्मी भांडी आणून ठेवलेत बाहेर आणि निम्मी घरात आहे ती. काय लय भांडी नाही ती, कारण की सकाळी आई घासून गेली ना भांडी. भांडी घासायची, धुणं धुवायची, सगळं काम करतो आपण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 जुलै 2026. आता आई गेल्या सकाळी गावाला आणि आई काय 3 दिवस गावासनं येणार नाही. आणि जर आई नसली की सगळी कामं मीच करतो घरातली. भांडी घासायची, धुणं धुवायची. आता मला घासायची आहेत भांडी. हे काय निम्मी भांडी आणून ठेवलेत बाहेर आणि निम्मी घरात आहे ती. आता घरातली निम्मी आणतो आणि घासून घेतो. ही काय निम्मी भांडी पडल्यावर ही पण घेतो. ह्यात काय आहे, यात सकाळी भाजी केलेली आहे आईनं. हे काय मटकीची भाजी आहे. ही असू दे. एवढी भांडी राहिली ती. काय पाहिजे? गेले 2 दिवसाला वेळी कुठं आहे कढई? कडे गॅसवरच्या खा गॅसवरच्या कढया घेऊन जा म्हणते ती. मला वाटलं ही कढई. ही कढया पण घासायला लागतात ना गॅसवरच्या. सगळं दूध उत्तू गेलेलं असतं. हे काय सगळं काळं किट्ट झाले दूध उत्तू जाऊन. कढया पण नेतो घासायला. पप्पा काय करायला लागली ती? नाही, सीताफळ खायला लागली ती पप्पा. मला वाटलं वाकून काय करायला लागली ती, काय दिसत नव्हतं. सीताफळ खायला लागली ती. आता भांडी घासतो. काय लय भांडी नाही ती, कारण की सकाळी आई घासून गेली ना भांडी, त्यामुळे एवढीच भांडी येते. पाणी काय हाय टपात. आता घसा घासून घेतो. पण आता मला चोथा पाहिजे. चोथा आहे का नाही? तर साबण आहे पण चोथा काय दिसत नाही. तर कुठं ठेवला आहे? बहुतेक चोथा आत ठेवला असणार आहे ना बाथरूममध्ये. हां इथं पडला आहे, कोपऱ्यात आहे. ठीक आहे चोथा. पण माझं एक विसरलं, भांड्याची जाळी आणायची विसरली. राहू दे, ह्याच्यावर एक भांडी मांडतो. म्हणजे भांडी वितळून तर जातील ना, आहे का नाही? आता हे निघेल का नाही काय माहिती. पाक दूध उत्तू जाऊन करापले ना सगळं. पहिला एक काम करतो, ह्याच्या टपामध्ये भिजत ठेवतो या 2 कड्या. त्याशिवायही निघणार नाही, भिजल्यावरच निघेल, आहे का नाही? कारण की मला घरातली काम करण्याची सवय आहे ना अशी. आई कुठं बाहेर गेली की नाही, मग माझं मी सगळं काम करतो घरातलं. भांडी घासायची, धुणं धुवायची, सगळं काम करतो आपण. नाहीतर ती 3 दिवस गावाला गेल्या म्हणल्यावर 3 दिवस भांडी साठवून ठेवा, हे असलं नाही आपलं. वेळच्या वेळी आपण भांडी घासतो दररोज, आई नसली की. मित्रांनो, झाली भांडी घासून. आता एक खरकडाच्या एवढं पाणी उठतो खरकड्यावर, कारण की सगळं खरकड सांडले नाही इथं. आणि आता भांड्याची जाळी आणून मला भांडी नेली पाहिजे आता. हो ही काय पप्पानी जाळी आणून इथेच ठेवल्या बाहेर भांड्याची. तर ही सगळी जाळीत भरतो भांडी. बका एकदा पाऊस आला की परत थांबत नाही. कंटिन्यू पाऊस राहतोय ना. निर्माण आज पाऊस उघडला आहे थोडा वेळ, म्हणून म्हणलं भांडी नाही ठेवावं आता. काय लय भांडी नाही ती, एवढीच भांडी आहे. आता उद्या लय साठणार भांडी, कारण की सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, त्यामुळं 2 टायमाची भांडी साठणार. आता ही जाळी एका हातात उचलतो बघा. एका हातात उचलले मित्रांनो. हे बा, हा पडते इथं ठेवतो. काय आहे ती? मिक्सरचं टोपा नाही वे, फुटलंय का? कुठल्या भांड्याचा हे जाय वे? चांगलं टोपण आहे, कशाला बिन कामाचं. काही झालं नाही नकोच. बसत नाही का? बरं चालतंय, बघतो माझं मत आहे का. मित्रांनो, आता वाजले त्या 6. म्हणलं चहा करून प्यावं मस्तपैकी. आणि आज चहामध्ये गवती चहा टाकतो. गवती चहा लय दिवस झालं टाकला नाही चहामध्ये.
हे काय अडचणीत जायलाच येणं झाले. कसा काढायचा गवती चहा? ही झाडं सगळी मध्ये मध्ये येते ते आहे का? लय झाडं लावली ती आम्ही. हे काय चांगला गवती चहा घेतो, शेलका वरचा. म्हणलं चाट टाकून पिवावं मस्तपैकी. लय दिवस झालं टाकला नाही ना मी. हे काय ओहो, हे काय एवढं लय झालं तर एवढं चाट टाकतो, उकळून घेतो खळा खळा खळा. चहा मस्त लागतोय चहा गवती चहा टाकला की. पहिला गवती चहा धुवून घेतो, कारण की ह्याच्यावर किडं बिडं बसलेले असतात ना, त्यामुळं कधी पण काय पण काढलं का नाही धुवून घ्यायचं. त्याच्यावर सगळे किडं बसलेले असते ते, मग तेच आपण टाकणार, आपल्याला कुठला तरी आजार होणार. ते नाही व्हायला पाहिजे म्हणून धुवायचं. लाईट लावतो, कारण की लाईटच लावली नाही आम्ही. संध्याकाळचीच लाईट लावतो ना, दिवसाची लाईट लावत नाही, कारण की खिडकीमुळं सगळा उजेड पडतो इकडं. त्यामुळं आम्हाला लाईट लावण्याची गरजच नाही. आता भांडं घेतो एक, थोडंसं त्यात पाणी घेतो. भांडं पण घावणं झाले लवकर. ही काय इथं घासून ठेवली ती मी, ध्यानातच नसतंय काय. ही कडी लावतो मगाशी धुतलेली गॅसची. थोडीशी पावडर टाकतो. पावडर टाकली, जरा साखर टाकतो. गवतीच्या काय लगेच टाकायचा नाही, 5 मिनटं उकळायचा चहा, मग त्यात गवतीच्या टाकायचा आणि परत आणि 5 मिनटं उकळायचा. गवतीच्या शिजोस तर का पाक, ह्याच्यातला रस निघोस तर का उकळायचा, मग प्यायचा. मस्त लागतो खरं गवती चहा. मित्रांनो चहा उकळून झाला आहे आणि गवती चहा पण मस्तपैकी शिजला आहे एकदम रटा. पण आता चहा कसा लागतोय बघूया. पण मस्त चहा लागतोय आता गवती चहा घातला आहे म्हणल्या. हे काय सगळा एकदम असा शिजवून काढला आहे गवती चहा आहे का, एकदम असा बारीक झाला आहे शिजून. मी घातल्याला केवढा 2-3 लांबडी पानं होती, पाक त्याचा चक्का चूर झाला शिजून. आता चहा पिऊन बघतो. मस्त झाला आहे मित्रांनो चहा. कधी पण चहा पिताना का नाही, आपल्या अंगणात गवती चहा असला का नाही, दररोज गवती चहा टाकून चहा प्यायचा. आरोग्याला चांगला असते गवती चहा टाकून पिलेलं. मस्त लागतोय खरं चहा. चला मित्रांनो, आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे संध्याकाळची. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.